नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला चमचमीत अंडा करी करून दाखवणार आहे। अंडा करी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 6 उकडलेली अंडी, तेल, 3 पिकलेले टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, मोठा 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, करीसाठी मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे, 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर, 1 कप सुक्या खोबऱ्याचे काप, 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। पहिल्यांदा आपण सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि कांदा सुद्धा तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करून त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालूया। काप मध्यम आचेवर भाजून घेऊया। खोबऱ्याचे काप सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत। एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया। कांदा घालूया। कांदा सुद्धा गॅसच्या मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। सुरुवातीलाच आपण हे मसाले व्यवस्थित भाजले तर बारीक केल्यानंतर हा मसाला भाजायला कमी वेळ लागेल। कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे। कांदा सुद्धा एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले सुक्या खोबऱ्याचे काप आणि कांदा घालूया। दोन्ही छान बारीक वाटून घेऊया। थोडंसं वाटून झाल्यानंतर याच्यात गरजेनुसार पाणी घालूया, पण वाटताना जास्त पाणी घालायचं नाहीये, शक्य होईल तेवढं कमी पाण्याचा वापर करायचा आहे। वाटताना जर जास्त पाणी घातलं तर मसाला भाजायला वेळ लागेल। मसाला छान बारीक वाटून झालेला आहे। कढईमध्ये मोठे 2.5 चमचे तेल घालूया। तेल गरम झाल्यावर आले लसूण पेस्ट घालूया। आले लसूण पेस्ट भाजून घेऊया। आले लसणाची पेस्ट भाजून झालेली आहे। बारीक वाटलेले खोबरे आणि कांद्याची पेस्ट घालूया। आता ही पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। मसाला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे। सुरुवातीलाच खोबरे आणि कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे गॅसच्या मध्यम आचेवर हा मसाला भाजण्यासाठी मला 4 ते 5 मिनिटे लागलेली आहेत। आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूया। टोमॅटोची प्युरी मिक्स करून छान भाजून घेऊया। मसाला छान भाजून झालेला आहे। याच्यामध्ये आता सुके मसाले घालूया। हळद, बेडगी मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला घालूया। मसाले करपू नये म्हणून गॅसच्या मंद आचेवर भाजून घेऊया। मसाले भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे। याच्यात 1.5 ग्लास उकळलेले पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालूया। मोठ्या मिठाचा वापर केल्यामुळे करीला चव छान येईल। मिक्स करूया। मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक उकडलेली अंडी घालूया। अंडी घातल्यानंतर हलवून घेऊया। सगळ्यात शेवटी गरम मसाला घालूया। सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे करीला टेस्ट छान येईल। मिक्स करून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलवून घेऊया। आता गॅसच्या मंद आचेवर याला चांगली खळखळून उकळी आणूया। अंड्याच्या करीला छान उकळी आलेली आहे। चमचमीत अंड्याची करी तयार झालेली आहे। तयार झालेली चमचमीत अंड्याची करी चपाती, भाकरी, रोटी, साधा भात किंवा जीरा राईस सोबत खाण्यासाठी तयार आहे।
या विकेंडला तुम्ही अशी चमचमीत अंडा करी नक्की करून बघा, खूप छान झालेली आहे। मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल। धन्यवाद।